शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. जयंत पाटील यांच्या 7 वर्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळानंतर आता पक्षात खांदेपालट करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे व त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये फिरत होत्या. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमुळे या नियुक्तीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने घेतलेल्या पक्षाच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावावर प्रदेशाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांचीच का नियुक्ती केली, यामागे नक्की कारणे काय असू शकतात आणि शशिकांत शिंदे यांचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. सुरुवातीला पाहूया शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचीच प्रदेशाध्यक्ष म्हणून का निवड केली असू शकते. यातील पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे शशिकांत शिंदे यांचा जनसंपर्क. शशिकांत शिंदे हे जरी सातारचे असले तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे सातारपुरतं मर्यादित नाही. शशिकांत शिंदे यांची माथाडी कामगारांचे नेते म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळे शिंदे यांचा नवी मुंबई परिसरात देखील चांगला होल्ड आहे. त्याचबरोबर शशिकांत शिंदे हे आक्रमक व त्याचबरोबर जनतेत जाऊन तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून ग्राउंडवर काम करणारा नेता अशी शिंदे यांची ओळख आहे. दुसरं कारण असू शकतं ते निष्ठावंत व सामान्य कार्यकर्त्याला पक्षात संधी निर्माण करून देणे. 2023 मध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत महायुतीशी घरोबा केला. त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज नेते ज्यांनी एकेकाळी शरद पवार यांच्यासोबत काम केलं होतं ते देखील अजित पवार यांच्यासोबत जाऊन सत्तेत विराजमान झाले, ज्यामुळे शरद पवार यांच्याकडे निवडक व निष्ठावंत नेते राहिले आहेत. परिणामी शरद पवार यांच्या पक्षात काम करण्यासाठी अनेक तरुण कार्यकर्त्यांना संधी आहे. याच तरुण कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून जर तुम्ही पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत असाल व त्याचबरोबर तुमच्यात पक्षाप्रती निष्ठा असेल तर एक सामान्य कार्यकर्ता देखील पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, असा संदेश शरद पवार यांना द्यायचा असावा. तिसरं कारण असू शकतं ते म्हणजे सातारा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र 2024च्या लोकसभेत आणि विधानसभेत महायुतीने शरद पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यामुळे पुन्हा आता नवीन सुरुवात करायची असेल तर ती आपल्या बालेकिल्ल्यातूनच करावी, अशी शरद पवार यांच्या मनात रणनीती असावी. आता पाहूया शशिकांत शिंदे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे. शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील हुमगाव गावचे रहिवासी आहेत. शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटलं जातं व इथूनच शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटलं जातं. 1999 मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली, तर 2004 मध्ये देखील ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 मध्ये शशिकांत शिंदे हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. 2009 मध्ये शिंदे यांनी अपक्ष लढत असलेल्या शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. या काळात शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जलसंधारण मंत्री म्हणून काम केलं आहे. 2014 मध्ये शशिकांत शिंदे हे पुन्हा कोरेगाव मतदारसंघाचे आमदार झाले. मात्र 2019 मध्ये शिंदे यांचा शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी पराभव केला. त्यानंतर शशिकांत शिंदे हे विधान परिषदेचे आमदार झाले. तर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. मात्र भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता. शशिकांत शिंदे यांचा मागील 3 निवडणुकीत 2 विधानसभा आणि 1 लोकसभा असा सलग 3 वेळा पराभव झाला आहे. शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वतःच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चांगली कामगिरी घडवून आणण्याचे आव्हान हे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोर असणार आहे. मंडळी, आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांची कामगिरी कशी राहील या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.